नमस्कार, सुस्वागतम. नमस्कार. लोकमान्य विद्या मंदिरच्या 1970 SSC बॅच मधील संगीत प्रेमी, आज आपण इथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कराओके संमेलनासाठी जमलो आहोत. याआधी आपण ऑक्टोबरमध्ये शाळेमध्ये भेटलो होतोच, पण आज ज्यांना अतिशय संगीताची आवड आहे किंवा जे तानसेन आहेत आणि जे कानसेन आहेत, असे दोघेही अशी मंडळी इथे एकत्र आली आहेत. तर त्या सर्वांचं मी स्वागत करते. आणि हा कार्यक्रम सुरू करायच्या आधी आपल्या भारतीय परंपरेनुसार आपण ईशस्तवन म्हणजे गणपती स्तवन किंवा गुरुचं स्तवन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. यानंतर इथे खरेखुरे गोरे आहेत असे लोक किंवा काही अर्ध्या हळकुंडाने गोरे झालेले किंवा काही आजच माझ्यासारखे इथे प्रयत्न करणार आहेत, त्या सगळ्यांना टाळ्या वाजवून तुम्ही खूप प्रोत्साहन द्यावं अशी मी विनंती करते. आणि दुसरं असं की जरी लता, आशा आणि मुकेश वगैरे जी स्वर्गस्थ मंडळी वरून ऐकत असली तरी इथल्या कोणाचीही त्यांच्याबरोबर तुलना करू नये मनातल्या मनात, नाहीतर तुम्हाला त्याबद्दल खूप दुःख होईल. त्यामुळे तुम्ही याचा स्वतंत्र तऱ्हेने आस्वाद घ्यावात. आणि यानंतरची जी गाण्याची पुढे कार्यक्रम होणार आहे त्याचं सूत्रसंचालन श्री सुभाष फडके यांना मी करायला सांगणार आहे, कारण ह्यातलं त्यांचं ज्ञान किंवा त्यांचे अनुभव किस्से हे जास्त ऐकण्यासारखे आहेत. तेव्हा पुढे ते कार्यक्रम पुढे नेतील. आणि आता आपण ईशस्तवनाने सुरुवात करूया. तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. सिंदूर बदला तुझला नमितो, दर्शन दे मजला, सुख करता तू दुःख हरुनिया, तारी प्रभो सकला. सिद्धी विनायक म्हणती तुझला, सिद्धी विनायक म्हणती तुझला, तू आमची प्रेरणा, वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. सर्व सुखाचा तू प्रभुदाता, सर्व सुखाचा तू प्रभुदाता, विद्येच्या देवा जनजीवनिया तूच शुभ करा, जनजीवनिया तूच शुभ करा, शुभ दिन कर्पूर गौरा गणनायक तू, कर्पूर गौरा गणनायक तू, गाऊनी तव कवना, वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव भजना, वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना.
गणेश वंदनाने सुरुवात झालेली आहे आपल्या. आणि आज काय आहे हे माहितीच आहे. एवढा चांगला दिवस आपल्या ह्या सगळ्या मित्रमैत्रिणींना इथे एकत्र घेऊन आलेला आहे, अक्षय तृतीया. आणि चांगला मुहूर्त पण आहे. तर असे नेहमी प्रोग्राम व्हावेत हीच त्या दिवसाची इच्छा असेल, म्हणूनच आजपासून हे सुरुवात झालेलं आहे. आणि जसं आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत, बालपणीचे मित्र, शाळेतले मित्र मैत्रिणी. आणि तर हे जसं मी लिहिलेलं आहे की गणपतीपासून आपण सुरुवात केली, गणेश वंदनापासून सुरुवात केली. आणि ग गा गी जसं आपण अ आ इ ई ओ ओ म्हणतो तसं ग गा गी गी केलेलं आहे. गप्पा, गाणी, गीत, ज्यांना गुणगुणायचंय ते गुणगुणणे, आणि गेय पद्धतीतलं काही कोणाला म्हणायचं असेल ते त्याने म्हणावं, गोष्टी सांगाव्यात, आणि शेवट गंतव्य कार्यक्रम संपला. तर त्याप्रमाणे आपण आता हे सुरुवात करूया. द फर्स्ट हाफ मध्ये आपण 2 डुएट्स, आपलं 2 सोलोज आणि त्याच्यानंतर 1 डुएट असा क्रमवार ठेवलेला आहे. तर त्याप्रमाणे आपण गाण्याला फर्स्ट हाफ ठेवलेला आहे. आणि सेकंड हाफ हा निव्वळ आणि निव्वळ गप्पा, गोष्टी आणि छोट्या छोट्या मेमरीज असतील, तुमच्या आठवणी असतील, त्या इथे येऊन प्रत्येकाने सांगायच्या. सेकंड हाफ आपल्याला मजा, धमाल, मस्ती करायची आहे. म्हणजे गाण्यामध्ये सुद्धा मस्ती करायचीच आहे. गाणी सुद्धा मस्तीदार गाणी आहेत सगळी. त्याच्यामुळे गाण्यापासून सुरुवात करूया. तर पहिलं गाणं घेऊन येत आहे आपल्याकडे, जन्म जन्म का साथ है निभाने को. आता जन्म जन्म साथ निभायचं नाही निभायचं ते प्रत्येकाने प्रत्येकाचं बघा. वडाची पूजा करा. वडाची पूजा करा. हो ना, अगदी अगदी, जरूर जरूर. तर बिगी पलके मधलं हे गाणं आहे. आणि विलास देशपांडे ते गाण्यासाठी येत आहेत मंचावरती. जन्म जन्म का साथ है निभाने को.
खूपच छान. जणू काही तो म्हणत होता की माझा कॉन्फिडन्स कम्प्लिटली असा झाला एवढं. अरे तू जे गाणं गायलं सगळ्यांचा कॉन्फिडन्स वाढला, म्हणजे वृंदाचा पण वाढला. वृंदा पण आता एक मिनिट. तर जन्म जन्म का साथ है निभाने को. आता मगाशीच म्हटलंस की ज्यांना ज्यांना निभावायचं ते निभावतील, ज्यांना नाही ते नाही. पण ठीक आहे. पण आता कर्नाटकातले एवढे आहेत ना इथे, म्हणजे कर्नाटक राज्यातले आहेतच, पण कर्नाटक सोसायटी कर्नाटक संघातले पण इथे बरेचसे बसलेले आहेत. आणि मग ते म्हणतात की मग आम्ही काय करायचं. मग आले ना कर्नाटक मधनं एक रेशमाच्या रेघांनी कशिदा काढायला, कर्नाटक कशिदा काढायला येत आहे विद्या नाडकर्णी. जय श्रीराम. एवढं वातावरण तिने मस्त करून टाकलंय ना, मस्त करून टाकलंय की अक्षरशः धुंद झालेत सगळे. आणि त्या धुंदीमध्ये काय झालंय माहितीये की सगळ्या इथल्या कळ्या ना त्या धुंदीत झाल्या. आणि त्याच्यामुळे भगीरथला वाटलं की चला जाऊया, आणि त्याला पदराला तर नाही तर बाजूला उभं राहून धुंदीत कळ्यांना करूया, म्हणून भगीरथ येतोय धुंदी कळ्यांना कळ्या. सुरुवात. आता कळ्यांची फुलं झाली आहेत ऑलरेडी. शब्द
धुंदीमध्ये विद्या जाऊन बसेल धुंदीमध्ये जाऊन बसेल आणि आपला भगीरथ नारायणच येतो तोंडात भगीरथ थांबेल इथे जरा कारण एवढं मस्तपैकी धुंदीत करून टाकलं वातावरण सगळ्या कळ्या खुश झाले आणि त्याच्यावरती मग लगेच भगीरथ काय म्हणतो माहिती यू तो हमने लाख हसी देखे है तुमसा नाही देखा आता तुमसा नाही देखा कोणाला म्हणतात ते माहिती नाही ते बघा तेव्हा स्मिताच्या तोंडावरती स्मिता हास्य आला तर भगीरथ आपल्या समोर तुमचा नाही देखा मधलं गाणं सादर करत आहे नारायण उर्फ भगीरथ नाही खूपच धमाल आली टाळ्यांचा एका गजरात 2 गाणी लागोपाठ आणि आता हा माईक नका करू आणि आता एवढं सगळं गाल्यानंतर बिचारा संजीव खरं एवढं दुःखी का झाला मला समजत नाही हो आणि म्हणायला लागला मेरे नैना सावन बादो फिर भी मना मेरा प्यासा बरोबर हे प्यासा मन काय आहे माहितीये त्याला गाण्याला अजून बोलवलं नाही ना म्हणून मन प्यासा तो आता गाणं गातोय माझा होता मला माहिती संजीव सोलो टाळ्या मारा आधी प्रत्येक गाण्यानंतर टाळ्या मारा तरी तुला मेरा मन प्यासा
भी मेरा मन उदासा बात पुरानी है एक कहानी है अब सोचूं तुम्हें याद नहीं है अब सोचूं नहीं भूले वो सावन के झूले रुक आए रुक जाए कर झूठा एक दिलासा फिर भी मेरा मन प्यासा वा 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 संगीसाठी जोरदार टाळ्या. आता 6 नंबरवरती संजू आहे तिथे कारण प्यासा आहे ना त्याचा मन तरसतोय तो आणि मग करतो इशारे. आता इशारा कोणाला करतोय तो ते मला माहिती नाही म्हणजे हेमाला करतोय का पण मला तरी वाटतं संध्याला करतोय तो. कर्नाटकचे ना मग करणार बरोबर बरोबर तर संध्याने यावं इथे. त्या खिडकीतनं बघत होते पण मग बहीण ना ती.
धन्यवाद